स्वागत आहे पुन्हा एकदा आपल्या ब्लॉगिंग चॅनलवर. तर आता मी शेतावर चाललो आहे. आपल्या ब्लॉगमध्ये शेत पण आपल्याला दिसलं पाहिजे, दाखवलं पाहिजे, मग आपला हा ब्लॉग निघणार आहे. आणि शेतावर कामं पण आहेत, ती पण करायची आहेत. तर आयोला सांगलेला की शेतावर जाणार अशी तर कॉल कर, मग मी येईन ठाण्याशी इथं. तर आयोने मला त्या दिवशी कॉल केला आहे. तर आता आलो आम्ही शेतावर. तर रेनकोट घालून चाललो आणि पाऊस बिऊस पडायची आहे, भीती आहे भिजायचं नाही म्हणून. आता जावे शेतावर आणि सोबत माझ्या कोण कोण हे दाखवते. मंदार चिरलेकर तिथं वाघ ये आणि पगोला घेऊन चालून चिंबोऱ्यांना जायचं आहे. तर मागून आयो पण येते बघा. आज शेतावर माणसं आहेत ना आमच्या, तर त्यांना जेवण बिवण सगळं घेऊन जायचं आहे. आणि निघणार होतो आम्ही 9 वाजता. तर आता काहीतरी 10-10:30 झालेत. उशीर झालं जेवण करताना. 10-10:30 झालं नाही. मी आमचं गाव किती रस्ता बघा, काय ग्रामपंचायत लक्षच नाही दे. चला जाऊया आता. आणि आपलं शेत कसं आहे ते आपण दाखवतो, आणि रस्ता कसा आहे ते पण दाखवतो शेतावर जावाचा. हल्ली मी किती 1-2 वर्षानंतर चाललो आहे. 2 वर्ष तर गेलोच नाही मी शेतावर. तर आता जाऊया, कामं पण जरा करूया, जेवढा जमतं तेवढा बघू. किती एन्जॉय करता येईल तेवढं करायचं, एन्जॉयनं दाखवायचं सगळ्यांना. भेटू आता पुढेच. बाय बाय. गाव किताला आपले, आणि इथून आपल्याला जायचं आहे ते साईडला. हे बघा गावाचे निसर्गरम्य वातावरण. चला ये अरे धर या. या रस्त्यांशी फर्स्ट टाइम चाललो. तर आपण कधी इथनं जात नाही. आपला रोड त्या साईडनं असते, ती खाडे आहे ना, आपण चिंबोऱ्यांना गेलो ते साईडनं रोड असते. ते या साईडनं फर्स्ट टाइम चाललो. ते इथंचा रोड मला माहिती नाही, आपल्याला तिकडचा माहिती. जाऊया चला आता. किती दिवसाने आले, एन्जॉय करू. चला काही चपला आपल्या इथं काढून ठेवल्यात आणि इथून जायचं आतमध्ये. आपल्याला लय लांब जायचं आहे, ते साईडला जायचं आहे तेवढे लांब. हे झाडं दिसतात त्या झाडाच्या पण ते साईडला लय लांब आहे रस्ता. चला जावं इकडनं. आवरे चिखलान जावं लागतं शेतावर बघा. किती चिखल आहे बघा. शेतीची कामं काय सोपी नाही काही. चलो चिखला येईल आयस मम्मी. चिखल बघा काय चिखल. आणि माकाला झालं आर्यन धडपडते. आमच्या आयो बघा डेंजर दवान. अवाक झुकेगा नाही पुष्पा. ये झुकेगा नाही सर. ते थांब. गाईस पराला होते. चलो कसा तरी चालू. अरे माकवता त्याला तशा. गाईज तर मम्मी येणार आहे शेतावर. तर मम्मीची धांदल होणार आहे. काय सांगताय, हे आवरा चिखल आहे ना, चिखलान मम्मी चालू का पडू का चालू असं होणार आहे मम्मीचं. आता कॉल करावा लागेल पण रेंज नाही तर काय करू मी. मग कॉल करून बघते, लागला तर ठीक, नाही तर मम्मीच कशी येईल ते आता सांगू नाही शकत. कारण आवरे आहे ना चिखलाची, बेकार चालतं नाही. हल्ली मी पण किती दिवसांत आल्यानंतर कसा तरी चालतंय. पण मम्मीचा काय होईल, मम्मीसला एक तर चिखला जमून नाही चालला. चला बघू, कॉल करते मम्मीसला, सांगते काठी घेऊन यायला तिला सपोर्टला.
गाईज हे बघा आपला शेत इथून चालू होतंय तर ती खोपटी दिसतंय समोर त्या झाडाची इथं तिथपर्यंत आपला शेत आहे. इथून चालू होते आणि आता आपण चालून एवढा भारी पूल आहे कोसळलो तो डायरेक्ट पाण्यात गेलो पाण्यानंच आईच्या गावात आलो. तर आलो आता शेतावर आपले. आता करूया काम पण सगळ्यात पहिलं आपल्याला जावं लागेल या पगोल्या घेतल्या आणि त्या टाकायला लागणार आहेत. आता घासबीस बांधून ठेवले सगळं आता फक्त जाऊन टाकायचे आहेत त्या चिंबोऱ्या काढायच्या आहेत. बघू लागतान कधी बारक्या किती मोठ्या हार्ड देऊ ट्राय हार्ड बघा नशिबान असतील तर लागतील चांगल्याच मोठ्या तो बघू काहीतरी. आणि आपला शेत बघा शेत आपला पक्का केला आयोने पूर्णच केलाय रे. नाही म्हणता पुरा केलाय शेत बरं हो ना. हे आयो आहे आपल्या शेतावर आणि ती एक आयो आहे आपल्या शेतावर. आम्ही असली माणसा मग गावकरी माणसं असली कसा आयो काम करतोय. चला इथपर्यंत आहे गाईज आपला शेत आणि मामासनी खोपटी बांधली आणि आपला ईशा माणूस जा कदा तुमच्या पगोल्या टाकायला जा खरं कुठं त्या बाई इथं जा ती झाडा दिसतात खरं ती पगोल आहे जा इथंच गाईज आपली एक पगोली टाकली बघा दोरी दिसते तुम्हाला. तर इथे एक टाकून ठेवली तर बाकीच्या पुढे टाकू. आता जाऊ बोलतो ना जागा बघूया एखादी जागा बघत जाऊ भेटते तशी आणि हे सगळ्या पगोल्या आहेत तेवढं टाकून घेऊ पुढं. करून टाकू इकडे टाकूया या साईडला दे दोरी घेतलीस. पण झाली गाईस टाकून रशी आपली इथं. चला या घेऊन जाऊया पुढं. तर गाईस आपल्या आपल्या पगोल्या टाकून आलेलो आहे आणि मम्मी पप्पा पण आलेले आहेत आणि मम्मी पप्पांसोबत आपला नेहमीचा माणूस हा बघा. आम्ही घरात नसलो की हा येणार सोबत. मम्मी पण आली बघा इथं आहे हे देखो आणि इथं पप्पा आहेत. दादा आलाय तो तिथं कोपटीमध्ये बसलाय फोन बघत आणि आपण जाऊया आता शेतामध्ये. पडला पड्या गाईस आवटाचा म्हणजे काय सांगते बघा असा भरलेला भात असते नाही जो काढायचा असते मधला तो असा सिंगल करायचा असं सिंगल करायचा लांब मग असं करून पूर्ण शेत भरायचं असते. हे जवळ इथे लांब करायचं असते. आता काम करायला घेऊ इथं मम्मीच आहे सगळे जण इथे 2 जण येतात. चल का आला काही कामाचं नाही. तर काय आता चाललं आपण त्या पगोल्या टाकल्या त्या उकटाला बघायला चालू काय लागलाय का नाही. बाल्टी इथं घेतली याच्यात लागलेला टाकायचा चिंबोऱ्या. दादा पण येते सोबत आणि शेतावर काम करताना ते आता आले चहा पिवायला. चहाचा टाईम झाला आहे आता झाले 11:30 झालेत आणि सीन आता असा झाला आहे की दादा आला शेतामधून चालत आणि आता फोन पाडला डायरेक्ट चिखलात.
चिखलात पूर्ण माखलेला आहे फोन. स्वच्छ केला आहे. कुठं पाणी तर गेलं नाही जास्त. लगेच काढला बाहेर मी. जाऊ दे आता. चला जाऊ. तर काय लागला की नाही तर बरं असेल. लागलेला असेल तर अजूनच चांगलं आहे. बघू काय भेटते का नाही. बरं भेटलं नाही टाकले. भेटल्या बस झालं. रास भेटलं. रास म्हणजे बघ ते ईद कधी आहेत बघ चिंबरे. किती आहेत बघ. बादलीच्या बाहेर आले चिंबरे. काहीच नाही लागला. घास पण नाही खाल्ला. काहीच नाही चिंबरे तिथं. चिंबरे बघा काहीच तिथे घास खाऊन दमले. काय करू चालत आहे. माती मारली. मारत काय काय शेती करायला आलं. सगळ्याला शेती दाखवतो. अरे बात थांब ना पोहतो का बा. थांबला या. काय झालं बघा काय आले. आणि आर्यन बघा कसं दिसतंय. पोचाल. चला काय आता जेवायला बसलो. इथे चिकन बनवलंय. हा बघा मस्ती करून झाली. शेत करून झाला. आता दमलो. पप्पा पण आहेत आणि त्या साईडला सगळे बसलेत. आता जेवून घेऊया. चिकन खाऊन घेऊया छतावर. पाऊस आलाय जोरात. पाऊस बघा किती पाऊस पडते बघा. लपले सगळे. पप्पासला पाणी दिलं. चला गाईस आता आम्ही चाललोय. जेवण बिवून झालेलं आहे आपला. आता घरी चाललोय. मम्मीच पप्पूस मी दादा आणि हा मागा आहे मंदार चिर्लेकर उर्फ मंद बदक. चला आता आम्ही घरी चाललोय. आणि पगोला घेतला. त्या पगोल्यानं तर काय लागलं नाही. खाली फुकट घेतलं असं वाटायला लागलंय. आणि शेताची कामं काय थोडीशी केली आम्ही. बाकीचे ते एन्जॉयच केलं. तुम्ही बघितलं होच. तर जाऊया घरी. आणि आता आम्हाला रस्ता नाही माहिती. शोधत शोधत चालून
जसा आठवल तसा आलोय तसा. एक तर नवीन रस्ता येतो तिथून आम्ही कधी येत नाही. जुने रस्त्यावरशी येतून या साईडनं. आता आम्हाला रस्ता माहिती नाही. आता जसा आठवेल तसा जावाचा घरी. घरी तर आंघोळ बिंगोल करू, फुल मस्ती केली चिखलात. अंग बिंग धुवू आणि शांत बसू. आलो गाईस फायनली रस्त्याची इथं. या चप्पल अडकली. हा बघा. चला 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 फायनल रस्ता भेटलेला आहे. कसा तरी आलो ना आम्ही. शेतावर शेतावर आणि माणसा ठेवले ना साथ. शेतावर शेतावर डोल डोलतय वाऱ्यावर बाई माझे डोल डोलतय वाऱ्यावर. डोल डोलतय वाऱ्यावर बाई माझे डोल डोलतय वाऱ्यावर. चलो फायनली आलो. आपला तो मगाशी तल्ला दाखवला तुम्हाला गावकीचा. तिथं आलो. गावकीचे तलन सगळे गावकीचे माणसं भांडी घासताना कपडे धुतात. चला हे ती बोलताना ब्लॉक करतोय पोरगा येऊ. 2 पोरे येत आहे. हसताना कसली बघा. आता इचकतान. चला जाऊया आता घरी. ती बोलते का ब्लॉक करते तो पोरे. चलो बाय गाईस. आपला ब्लॉग कसा वाटला सांगा मला कमेंटमध्ये. आणि आम्ही आता आलो घरी. आता वाट बघायला लागेल मम्मीशी. चावी मम्मीचकडे आहे. तर आपला ब्लॉग कसा वाटला नक्कीच कमेंटमध्ये सांगा. आणि अशाच भेटू नेक्स्ट ब्लॉगमध्ये. अशीच मस्ती परत घेऊन येऊया ना. शेतावर किती मस्ती केली कमेंटमध्ये हसून सांगा. आणि परत करू का आम्ही असे सांगा. भेटूया. चला बाय बाय गाईस. कुणीचा दिसतच नाही. चला. शेतावलवले हात आणि मनसा जतलं साथ. शेताव शेताव आमचे शेताव शेताव. शेताव शेताव आमचे शेताव शेताव.